नमस्कार मंडळी, दिवाळी आली आणि करंजी नाही हे तर शक्यच नाही. तर मंडळी, आज आपण साधीसुधी करंजी न करता तोंडात टाकतात विरघळणारी खुसखुशीत भरपूर लेयर्स असलेली ओल्या नारळाची पुडाची करंजी करणार आहोत. चला तर मंडळी, मग महिनाभर टिकणारी, अजिबात तेल न शोषून घेणारी, परफेक्ट प्रमाण सांगून पुडाची करंजी कशी करायची ते पाहूया. तर सर्वप्रथम करंजीची पारी करण्याचं साहित्य बघूया. तर इथं घेतलेलं आहे मी 2 कप मैदा, वजनी म्हणाल तर 250 ग्राम आहे. अर्धा कप इथे घेतलेला आहे बारीक रवा, वजनी म्हणाल तर 60-70 ग्राम हे बारीक रवा आहे, बारीकच रवा घ्या. 4 चमचे इथं साजूक तूप घेतलेले आणि चिमूटभर आपल्याला मीठ घ्यायचं आहे. तर आता आपण सर्वप्रथम पारीचं पीठ भिजून घेऊया. तर त्यासाठी इथं मी एक भांडं घेतले, त्यामध्ये आपल्याला मैदा, रवा, चिमूटभर मीठ टाकायचं आहे. करंजीचा हा खुसखुशीतपणा टिकून राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे करंजीची पारी. यासाठी आपण मैदा आणि रव्याचं प्रमाण अचूक घेणं खूप महत्त्वाचं आहे. रवा आणि मैदा मिक्स करून झाले की काय करायचं, एक तडका पॅन घ्यायचा, यामध्ये घेतलेलं तूप घालायचं आणि कडकडीत आपल्याला तुपाचं गरम मोहन करून घ्यायचं आहे. तर तुपाचं गरम मोहन करून घेतलेलं मैद्यामध्ये घालायचं. आधी नाही का चमच्याने मिक्स करायचं, म्हणजे हाताला चटके लागणार नाहीत आणि चांगले हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. मोहन इतकं व्यवस्थित लावायचं, जेव्हा पीठ हाताने एकत्र केलं ना, पिठाची मूठ बसली पाहिजे एवढं व्यवस्थित आपल्याला हे तुपाचं मोहन पिठामध्ये मिक्स करायचं आहे. करंजी करताना एक आपल्याकडून मोठी चूक होते, ती म्हणजे करंजी नरम पडण्याचं कारण म्हणजे जर तुम्ही फक्त मैदा वापरला तर करंजी लवकर मऊ पडते आणि फक्त रवा वापरला तर ती खूप कडक होते. म्हणून काय करायचं, रवा आणि मैद्याचं अचूक प्रमाण घेऊन ह्या पुड्याच्या करंज्या करायच्या, म्हणजे तोंडातच ही करंजी विरघळते. तर हे बघा, आपल्याला मैद्याला चांगलं असं हे तुपाचं मोहन लावून झालेलं आहे. असं मोहन लागलं ना मैद्याला तर आपली करंजी खूप खुसखुशीत होते आणि तोंडात टाकतात विरघळते. आता काय करायचं, यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं. एकदम पण जास्त ह्या पारीचं पीठ भिजतं आणि पाणी घालायचं नाही. जर पातळ झालं तर करंजी व्यवस्थित करता येत नाही. म्हणून काय करायचं, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं. जसं आपण पुरीचं मळतो ना त्याच प्रकारे हे बघा, अशा प्रकारे आपलं हे करंजीचं पीठ मळून झालेले. आता यावर एखादं ओलं कापड झाकून ठेवायचं आणि ह्याला आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे. तर आता तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया. तर सारण करण्याचं साहित्य बघूया. तर 2 कप इथं मी वल्ल्या नारळाचा किस घेतला. जर तुम्हाला वल्लं नारळ घ्यायचं नसेल तर तुम्ही सुक्का नारळ 2 कप घेतलं तरी पण चालेल. 1 कप इथं गुळ घेतला किसलेला, 1 चमचा तूप, सुका मेवा आणि 1 चमचा इथं खसखस घेतलेली आहे. तर सारण करण्यासाठी काय करायचं, कढईमध्ये घेतलेलं 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप थोडंसं हलकंसं गरम झालं की लगेच यामध्ये घेतलेली 1 चमचा खसखस घालायची, बारीक कट केलेला सुकामेवा घालायचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा घेऊ शकता. इथं मी बारीक कट केलेले काजू आणि बदाम घेतलेले आहेत. 2 मिनिटं चांगले तुपामध्ये परतले की लगेच यामध्ये काय करायचं, वल्ल्या नारळाचा किस घालायचा आणि 1-2 मिनिटं आपल्याला ह्या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. जास्त पण आपल्याला नारळ परतून घ्यायचं नाही, कडक होईल आणि नारळनं गुळ शोषून घेणार नाही. म्हणून हलकंसं 1 मिनिट आपल्याला तुपात परतून घ्यायचं. नारळ परतलं की लगेच यामध्ये किसलेला गुळ घालायचा. गुळ खिसूनच घालायचा, म्हणजे लवकर खोबऱ्यात विरघळतं. इथे चांगला असं आपल्या ह्या वल्ल्या नारळात गुळ मिक्स करून घ्यायचा. 1-2 मिनिटात चांगला गुळ खोबऱ्यामध्ये मिक्स होतो या. तर 1-2 मिनिटांनंतर बघा, मस्त असं ह्या खोबऱ्यामध्ये आपला गुळ मिक्स झालेला आहे. जर तुम्हाला वल्लं नारळ वापरायचं नसेल तर तुम्ही सुकं नारळ पण वापरू शकता. चांगला आपल्याला मिडियम गॅसवरच हे कोल्ड होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. ओलसर राहता कामा नाही, याने नाही का करंजी आपली नरम पडते. म्हणून एकसारखं मिडियम गॅसवर आपल्याला हे घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचं. वरून वेलची पूड टाकायची. तुम्ही बघू शकता आपलं हे सारण किती घट्टसर झालेलं आहे आणि अगदी सुकं सुकं दिसत आहे. तर आपलं हे सारण तयार आहे. आता आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून हे थंड करून घेऊया. तर इथे मी प्लेटमध्ये संपूर्ण सारण काढले. थोडंसं नाही का चमच्याने पांगून घ्यायचं, म्हणजे लवकर थंड होतं. सारण थंड होईपर्यंत आपण इथं साठा तयार करून घेऊया करंजीसाठी. इथं एका भांड्यामध्ये मी 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता, पण सहजा करून घरी कॉर्नफ्लॉवर उपलब्ध नसते. म्हणून 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आणि 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आणि तुपामध्ये चांगलं तांदळाचं पीठ मिक्स करायचं. तर आपलं हे साठा तयार आहे बघा. आता आपण लगेचच करंजी करायला घेऊया. तर अर्धा तास झालेले आपलं करंजीचं पारीचं पीठ पण चांगलं भिजलेलं आहे बघा. एकदा काय करायचं, कोलपटाव घ्यायचं आणि 1-2 मिनिटं याला चुरून घ्यायचं, म्हणजे हे थोडंसं नरम पडतं. आणि त्याच प्रकारे आपल्याला त्याच कोलपटाव असा रोल करून घ्यायचा, जेणेकरून आपले गोळे एक समान भागात कट करण्यात येतील.
तर इथं मी रोल करून घेतलेला आहे। आता हे रोल आपण याचे गोळे कट करून घेऊया। तर इथे मी गोळे कट करून घेत आहे। या रोलचे इथे मी 5 गोळे करून घेतलेले आहेत, तुम्हाला व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही। आणि या गोळ्याचा आपल्याला असा गोल गोल आकार देऊन जसं आपण पोळीचा उंडा करतो ना त्याच प्रकारे हे पण उंडा करून घ्यायचा आणि संपूर्ण आपल्याला याचे गोळेचं असेच उंडे करून घ्यायचे आहेत। तर इथे मी 5ही अशाच प्रकारे उंडे करून घेतलेले आहेत बघा। आता आपण याच्या पोळ्या लाटून घेऊया। तर इथे मी एक गोळा घेतला आहे आणि आपल्याला याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आपण पोळी लाटतो ना त्यापेक्षाही आपल्याला याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते परत किती पातळ आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आपण ज्याप्रमाणे खारीचं पोळी लाटतो ना खारी करता वेळेस तशीच आपल्याला याची पण पोळी लाटून घ्यायची आहे बघा। इतकी पातळ आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। अशाच प्रकारे इथं आपल्याला 5ला 5ची पातळ पोळ्या करून घ्यायच्या आहेत बघा। तर इथं आपली सर्वात प्रथम पोळी झालेली आहे, ती काय करायची एका परातीमध्ये काढून घ्यायची आणि दुसरी पोळी टाकायची आधी यावर थोडंसं पीठ बुडबुडायचं म्हणजे कसं एकमेकाला या पोळ्या चिटकणार नाहीत। तर इथे मी 5ला 5ची पोळी करून घेतलेली आहे। इथं शेवटची पोळी कोलपाटावरच आहे, त्या पोळीवर आपल्याला केलेला साठा टाकायचा आहे। साठा जास्त लावायचा नाही आपल्याला, कारण याला लेयर जास्त सुटणार नाहीत, एकमेकाला चिटकून बसतील। थोडासा साठा घ्यायचा आणि पोळीला तेच पातळ असा लावून घ्यायचा आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। पहिल्या पोळीला आपला साठा लावून झालेला आहे। आता काय करायचं, केलेली दुसरी यावर पोळी ठेवायची आणि याला पण आपल्याला जसं म्हणलं तसंच थोडासा साठा घ्यायचा आणि पातळ असा दुसऱ्या पोळीला पण लाटून घ्यायचा। आणि अशाच प्रकारे आपल्याला जितक्या आपण पोळ्या केल्यात ना 5ला 5ची तितक्या एकमेकावर ठेवायच्या आणि आपल्याला यावर साठा लावून घ्यायचा आहे। तर इथे मी तिसरी पोळी पण ठेवलेली आहे बघा, याला पण आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। आता इथं 4ही पोळीला साठा लावून झालेला, इथं मी 5ची पोळी टाकलेली आहे। 5ची पोळी टाकली आपल्याला वरून साठा लावायचा नाहीये, डायरेक्ट आता आपल्याला रोल करून घ्यायचा आहे। रोल करताना काय करायचं, मधात आपल्याला हवा जाऊ द्यायची नाही, घट्टसर आपल्याला रोल करून घ्यायचा आहे। जितका होईल तितका आपल्याला घट्टसर रोल करून घ्यायचा आहे बघा। तुम्हाला इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते पण आहे, रोल करताना घट्टसर रोल दाबून घ्यायचा आणि मधात रोलच्या हवा जाऊ द्यायची नाही। आणि अशा प्रकारे आपल्याला हे रोल बंद करून घ्यायचा आणि थोडासा कोलपटाव मागं पुढे करून घ्यायचा म्हणजे रोल आपला हे फिट्ट बसतो। तर आपला हे रोल तयार आहे। आता आपण याच्या लाट्या कट करून घेऊया। तर लाट्या कट करताना आपल्याला मिडियम आपल्याला बोटाच्या कांड्या असतात ना त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आपल्याला याच्या लाट्या कट करून घ्यायच्या। तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता केवढ्या मी लाट्या इथं कट करून घेतलेल्या आहेत। जर तुम्हाला मोठी करंजी करायची असेल तर थोड्या मोठ्या लाट्या लाटल्या तरी पण चालेल आणि थोडीशी लहान करायची असतील तर छोटी लाटी केली तरी पण चालेल। तर अशा प्रकारे इथे आपल्या मस्त अशा लाटीला लेअर सुटलेले आहेत बघा। आता काय करायची, ही लाटी घ्यायची, कोलपटावर ठेवायची आणि याला थोडंसं हाताचा हे भाग असतो ना खालचा, ते यानं आपल्याला थोडीशी अशी दाबून घ्यायची आहे म्हणजे आपल्या हे थोडेसा लेअर्स एकमेकाला थोडेसे चिटकतील। तर अशाच प्रकारे इथे मी संपूर्ण लाट्या करून घेतलेल्या आहेत बघा। तर आपल्याला ह्या लाट्या ओल्या कपड्याने डबल झाकून घ्यायच्या आता। तर इथे मी व्हिडिओमध्ये घेणं स्किप झाले माझ्याच्यानं, पण ह्या लाट्यानं हडकतील म्हणून झाकून ठेवायच्या ओल्या कपड्यानं आणि एक लाटी आपल्याला कोलपटाव अलगद अशी लाटून घ्यायची। ही लाटी लाटताना जास्त दाब द्यायचा नाही, करंजीला लेअर सुटणार नाहीत आणि जास्त पातळ पण आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची नाही, थोडीशी जाडसरच आपल्याला ही लाटी लाटायची आहे। तुम्हाला दाखवते पण मी किती जाडसर इथं मी लाटी लाटून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला इथं मिडियम आपल्याला ही लाटी लाटून घेतलेली आहे। तर हे बघा तुम्ही बघू शकता इतक्या प्रकारे आपल्याला अशा प्रकारे ही लाटी लाटून घ्यायची आहे म्हणजे आपली करंजी खुसखुशीत आणि भरपूर लेयर्सवाली तयार होईल। तर आपल्या इथं सारण पण मोकळं झालेलं आहे, अगदी कोल्ड झालेलं आहे। असं जर कोल्ड सारण नाही झालं ना तर आपली करंजी मऊ पडू शकते, म्हणून ना सारण पूर्णपणे आपल्याला कोल्ड होऊ द्यायचं। तर आता इथे मी करंजी करण्यासाठी करंजीचा साचा घेतलेला आहे। जर साचा नसेल तर हाताने पण करंजी करू शकता। आता काय करायचं, मध्ये आपल्याला सारण भरायचं, बक्कळ सारण भरायचं, जितकं बसेल तितकं, म्हणजे आपली करंजी खाताना खूप मस्त लागेल। जास्त पण सारण भरू नका, नाही तर करंजी फुटू पण शकते। जितकं बसेल तितकंच या लाटीमध्ये आपल्याला सारण भरायचं, कडीनं थोडंसं पाणी लावायचं आणि आपल्याला हे करंजीचा साचा बंद करून घ्यायचा आणि थोडासा ना कडीनं दाब द्यायचा म्हणजे ही एकमेकाला मस्त अशी करंजी चिटकून जाईल। तुम्हाला इथं मी व्हिडिओमध्ये दाखवते, थोडासा असा कडीला दाब दिल्यानं तर एकमेकीचे पदर आपले मस्त इथं चिकटतील आणि करंजी फुटणार नाही। या साच्याला ना थोडीशी डिझाईन पण आहे, म्हणजे ही करंजीनं थोडीशी डिझाईन पण होते कडीला। तुम्ही बघू शकता इथं मी करंजी तुम्हाला दाखवते काढून। आता मस्त अशी आपली हे करंज्या तयार आहेत।
आणि अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण इथं करंजी करून घ्यायची आहे। तर किती मस्त लवकर आपली ही साच्यामध्ये करंजी होते। जर हाताने करंजी करायची म्हणलं तर थोडासा वेळ लागतो, साच्यामध्ये पटकन अशी करंजी होते। तर अशाच प्रकारे तुम्ही संपूर्ण करंजी करून घेतलेल्या आहेत बघा। आता आपण ह्या करंज्या तळून घेऊया। तळायच्या आधी काय करायचं, यावरनं ओलं कापड झाकून ठेवायचं म्हणजे करंजी अडकणार नाही आणि तेलात टाकल्यावर फुटणार नाही। तर इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी आधीच। तर तेल कसं गरम करायचं करंजी तळण्यासाठी तर तुम्हाला इथं मी सांगते। एक गोळा टाकून बघायचा, हलकेसे थोडेसे बुडबुडे आले की म्हणजे आपलं तेल गरम झालेले। एक एक करून आपल्याला तेलामध्ये करंजी सोडायची आहे। एकदमच जास्त पण करंजी सोडू नका, 4 ते 5 करंज्या तेलामध्ये सोडायच्या म्हणजे करंज्याला खूप सारे लेयर सुटतील। थोडं थोडं असं चमच्यानं करंजीवर तेल टाकायचं आणि मिडियम गॅसवरच आपल्याला करंजी चांगली तळून घ्यायची आहे। आणि टाकल्यास करंजी कधीच उलटी करायची नाही, थोडीशी तेलामध्ये सेट होऊ द्यायची। नंतर आपल्याला ही चांगली आलटी-पलटी करून मिडियम गॅसवर खरपूस अशी सोनेरी रंग येईपर्यंत करंजी तळून घ्यायची आहे। तर मस्त आपल्या करंजीचा रंग बदललेला आहे बघा आणि मस्त आपली करंजी तळण्यात आलेली आहे, अगदी खुसखुशीत दिसत आहे। तर अशाच प्रकारे इथे मी संपूर्ण करंजी तळून घेतलेली आहे। तर मंडळी तयार आहे आपली एकदम खुसखुशीत तोंडात टाकतात विरघळणारी परफेक्ट रवा आणि मैद्याच्या मिश्रणाची पुडाची करंजी। तर मी सांगितलेल्या या टिप्स तुम्ही छोट्या छोट्या फॉलो केल्यानं तुमची ही करंजी अशीच खुसखुशीत आणि तोंडात विरघळलेली होईल। म्हणून या दिवाळीला तुम्हीही या पद्धतीने नक्की वल्या नारळाची पुडाची करंजी करून बघा, चवीला तर अप्रतिम लागते, खूप मस्त होते। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।